नमस्कार मित्रांनो, मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चहाचा मसाला। चहा तर आपण रोजच पितो, पण असे थंडीचे दिवस असू देत किंवा पावसाळ्याचे दिवस असू देत, यामध्ये आपल्याला थोडासा चहामध्ये बदल करायला आवडतो। बदल म्हणजे काय? आपण कधी याच्यामध्ये आलं घालतो, कधी आपण लवंग घालतो, कधी तुळस घालतो। तर अशाच प्रकारचा चहाचा मसाला आज आपण करणार आहोत, जो 2-3 महिने आरामात टिकू शकतो। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ। पुढे जाण्याच्या आधी तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर सुरुवातीला मी इथे एक बाउल घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण इथे घेणार आहोत सुंठ पावडर। मी इथे सुंठ पावडर वापरलेली आहे। आपल्याला हवं तर आपण अख्खी सुंठ सुद्धा घेऊ शकतो, पण जर अख्खी सुंठ आपण घेत असू तर आपल्याला ती थोडीशी अशी कुटून घ्यावी लागेल। ती डायरेक्ट मिक्सरमध्ये पूर्णपणे दळली जात नाही, म्हणून मी इथे पावडर वापरलेली आहे। तर साधारण 4 टेबलस्पून इतकी सुंठ पावडर मी इथे वापरलेली आहे। त्याच्यानंतर हिरवी वेलची आपण इथे घ्यायची आहे। ती सुद्धा अख्खी सालासकट मी इथे हिरवी वेलची घेतलेली आहे। ती पण साधारण 3 चमचे म्हणजे जवळजवळ 20 ग्रॅम मी इथे हिरवी वेलची घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण इथे घेतलेली आहे काळी मिरी। काळी मिरी अतिशय थोडीशीच घ्यायची आहे, कारण त्याचा जो तिखटपणा आहे तो आपल्याला खूप नको आहे, अगदी थोडासाच हवा आहे त्याच्यामुळे साधारण अर्धा चमचा आपण इथे काळी मिरी घेतलेली आहे। त्याच्यानंतर लवंग घेतलेले आहेत 1 चमचाभर। नंतर दालचिनीचा एक छोटा तुकडा आपण घेतलेला आहे आणि तसंच जायफळ पावडर आपण इथे घेतलेली आहे। ती सुद्धा अगदी पाव चमचाच घेतलेली आहे, कारण वेलची आपण इथे वापरलेली आहे त्यामुळे त्याचा स्वाद लागणारच आहे। जायफळचा वास सुद्धा आपल्याला इथे लागेल, पण तो आपल्याला कमी प्रमाणात हवा आहे। नंतर हे सगळे जिन्नस आपण मिक्सरमधून अतिशय व्यवस्थित वाटून घेणार आहोत। हे सगळे जिन्नस अतिशय फाईनली आपल्या मिक्सरमधून चॉप केले जाणार नाहीत, पण काही हरकत नाही, थोडेसे जाडसरच हा मसाला असला पाहिजे, कारण जेव्हा आपण चहा गाळतो त्यावेळेला तो गाळण्यातून निघून डायरेक्ट जाऊ नये, तो गाळला जावा व्यवस्थित, म्हणूनच जाडसर मसाला वाटून घेणार आहोत। त्याच्यामुळे त्याची चव तशीच राहते। तसेच हे मसाले मी इथे कुठेही भाजून घेतलेले नाहीत। जर भाजायचेच असतील तर थोडेसे गरम करावेत, एकदम भाजायचे नाही आहेत, कारण ते करपू शकतात आणि मग मसाला खराब होऊ शकतो। त्यामुळे अतिशय थोड्या प्रमाणात फक्त गरम करायचे, एकदम भाजायचे नाही आहेत। त्याच्यानंतर आता आपला मसाला तर तयार झालेला आहे, चहा तर झालाच पाहिजे। त्याच्यासाठी मी इथे 1 कप दूध आणि 1 कप पाणी असं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये साधारण 4 चमचे इतकी साखर घातलेली आहे आणि साधारण 1-2.5 चमचे इतका आपण चहा पावडर घातलेली आहे। आता हे सगळं घालून झाल्यावर एक छान अशी उकळी येऊ द्यायची आणि छान अशी उकळी आली की मी दाखवते तसा अगदी थोडासा पाव चमचा इतकाच हा मसाला वापरायचा आहे। जास्त मसाला वापरला तर चहा जास्त कडक होऊ शकतो, आपल्याला हव्या त्या प्रमाणात आपण वापरू शकतो, पण
जास्तीत जास्त पाव चमचा वापरला तरीसुद्धा इनफ आहे. त्याचा स्वाद, त्याचा रंग, त्याचा कडकपणा सगळं या चहामध्ये व्यवस्थितरित्या उतरतं. आणि मसाला घातल्यानंतर याला एक छानशी अशी मस्त उकळी येऊ द्यायची आणि अशा प्रकारे आपला मसाला चाय तयार झालेला आहे. थंडीचे दिवस आहेत, आपण हा मसाला चाय घरच्या घरी करून कधीही पिऊ शकतो. बाहेर जायची अजिबात गरज नाही किंवा फक्त आल्याचा किंवा फक्त वेलचीचा किंवा लवंगेचा चहा करण्याची सुद्धा अजिबात गरज नाही. सगळे इन्ग्रेडियंट्स एका मसाल्यामध्ये अवेलेबल आहेत, अतिशय व्यवस्थित प्रमाणामध्ये. आणि असा आपला मसाला चाय विथ मसाला चायचा मसाला हे तयार झालेला आहे. आणि हा चहाचा मसाला थोडा जाडसरच असतो, कारण तो चहामध्ये गेला तर चहा जास्त कडक होतो आणि मग तो तोंडातही येऊ शकतो. त्याच्यासाठी जाडसर ठेवल्यामुळे तो जेव्हा आपण चहा गाळतो तेव्हा तो गाळण्यामध्ये उतरतो, पण फ्लेवर मात्र चहातच उतरतो. तेवढ्या प्रकारे आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मित्रमैत्रिणी, नातेवाईक सर्वांबरोबर आपला मसालेदार कॅफे बाय पायल चॅनल शेअर करा, लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा. आपण भेटूया अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर घरचं खा आणि स्वस्त राहा.